नवीनच लग्न झालं आणि पत्नीने केले भयंकर कृत्य। एक नवविवाहित जोडप्यामध्ये काही कारणामुळे भांडण होतं, त्यामुळे पती पत्नी गेल्या 3 दिवसापासून एकमेकांशी बोलत नव्हते। एक दिवस त्या व्यक्तीच्या घरी पाहुणे येतात, तेव्हा त्याची पत्नी त्यांच्यासाठी जेवण करते, परंतु त्या जेवणामध्ये मिरचीचं प्रमाण जास्त झालेले असते। त्या आलेले पाहुणे आणि तिचा पती पत्नीला काही न बोलता ते जेवण करून घेतात। नंतर जेव्हा पत्नी जेवण करते तेव्हा तिला तिच्या चुकीची जाणीव होते, त्यामुळे तिला आपल्या पतीला माफी मागायची होती। पण तिला विचार आला, आता जर तिने पतीला माफी मागितली तर आयुष्यभर पतीपुढे मान खाली करूनच राहावे लागेल। दुसऱ्या दिवशी सकाळी तिचा पती जेव्हा उठला तेव्हा त्याने पाहिले त्याची पत्नी झोपलेलीच होती। तो पत्नीला काही न बोलता स्वतः चहा करून पितो। बराच वेळ होऊन गेला तरी देखील पत्नी उठली नाही, त्यामुळे तो पत्नीजवळ जातो। तेव्हा त्याला समजते की पत्नीला तर खूपच जास्त ताप आला आहे। तो लगेचच पत्नीबरोबर बोलू लागतो आणि तिच्यासाठी चहा करून आणतो। पती खूप जास्त दुःखी होतो आणि आपल्या पत्नीची सेवा करू लागतो। तेव्हा पत्नीला तिच्या चुकीची जाणीव होते। ज्या व्यक्तीसंग तिला बोलायची इच्छा नाही तो व्यक्ती तिच्यावरती किती प्रेम करतो। पती तिला बोलतो, आपल्याला तर आयुष्यभर एकत्र राहायचं आहे, असे लहान मोठे भांडण तर होतच राहील।